ची बातमी। आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 152वी जयंती आहे। या निमित्ताने राधानगरीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे विचार हे नुसते भाषणात बोलून न दाखवता कृतीतून करून दाखवण्याचा निर्धार समरजित घाटगे यांनी घेतला। शेतकरी, महिला सबलीकरण, नवे उद्योजक यांना प्रोत्साहन देणार असल्याचा निर्धार त्यांनी केला आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमरसिंग पाटील यांनी। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची 152वी जयंती आज राधानगरी धरणावर साजरी केली जाते। ही धरणावर साजरी करणारे जे आपल्यावर आहेत ते समरजित राजे, काय सांगाल की राजश्री शाहूंचे विचार नव्याने कसे घेऊन जाणार? यावर्षी जे एल निनोची परिस्थिती आली आहे, मला असं वाटतं की प्रत्येक अडचणीचा काळ एक भविष्य काळाची संधीची बी असते। या निमित्तानं 3 गोष्टींचा आम्ही एक अजेंडा आज अनाउन्स केलेला आहे की 153वा जयंती आपण कशी साजरी करायची। शेतकऱ्यांसाठी आता वेळ आलेली आहे की राज्य शासन, केंद्र शासन आणि आमचं राजे विक्रमसिंह घाटगे बँकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही आमच्या कार्यक्षेत्रात करतोय, पण पूर्ण जिल्ह्यामध्ये ठिबक सिंचन याची योजना करून मोठ्या प्रमाणात ठिबक सिंचन लॉन्च करणं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ते ठिबक शिवाय करता येत नाही त्याचे वेदर स्टेशन्स उभा करणं आणि सौर ऊर्जेचे प्रकल्प जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा सगळ्यात महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, या तिन्ही गोष्टीला राज्य बँकेच्या माध्यमातून पुश करायचा आम्ही निर्णय घेतलाय। त्याच्यामध्ये पाण्याची बचत, शेतकऱ्यांना उत्पादन वाढ आणि खर्चामध्ये बचत, या तिन्ही गोष्टीचं होऊन मला वाटतं शाहू महाराजांनी शेतकऱ्यांसाठी जे निर्णय घेतले ते आताच्या काळामध्ये या माध्यमातून आता ही वेळ आलेली आहे की लोकांना ठिबक आणि या गोष्टी प्रोत्साहन दिलं पाहिजे। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।